चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम आवडतीचा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय का तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ मित्रांनो आता क्रिएट करतोय बघा। काय तर या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा इंग्रजी मीडियमचा किंवा सेमी इंग्रजीचा गणिताचा पेपर कसा येणार, पॅटचा पेपर, तो आपण पूर्णपणे आयएमपी क्वेश्चन सहित जुन्या क्वेश्चन पेपर आपण घेऊन येणार आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि मराठी मीडियमच्या देखील विद्यार्थ्यांनी बघा, कारण तुम्हाला लक्षात घ्या पूर्णपणे मराठीमध्ये मी समजून सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे मित्रांनो नीट लक्ष द्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। मित्रांनो याच्यामध्ये जे आयएमपी प्रश्न सांगणार आहे त्या प्रकारातले प्रश्न करा, नक्कीच तुम्हाला चांगले मार्क मिळतील। चला व्हिडिओला पटकन लाईक करा, जे नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जुने आहेत त्यांना माहितीच आहे लाईक सबस्क्राईब कमेंट करणं गरजेचं आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा मित्रांनो, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला आणि त्यांना नक्कीच फायदा होईल। चला व्हिडिओला सुरुवात करतोय बघा। काय आता इयत्ता 6वी गणित बघतोय आपण, इंग्रजी माध्यम। आता इंग्रजीमध्ये सेमी असता, लक्षात घ्या इंग्रजी आणि सेमी एकच असतो, ठीक आहे, फक्त काय मराठीवाल्यांचा मराठीत आणि इंग्रजीचा इंग्रजीमध्ये असतो पेपर, ठीक आहे। चला आता बघणार आहे आपण इयत्ता 6वीचा मॅथमॅटिक्सचा रिटर्न फॉर्म मधला पेपर बघतोय आपण। आता इथं तुमचं स्टार्टिंगला तुमचं जे काही नाव गाव असेल ते लिहून टाकायचं, स्कूल नेम जे असेल तुमचं ते लिहा, त्याच्यानंतर सेंटर जो असेल तो लिहा, तालुका टाका, डिस्ट्रिक्ट टाका आणि डेट टाका। पेपर आपला माहिती आहे, ठीक आहे ना, आपण पीआयक्यू सिरीज बघतो त्यामुळे सांगायची गरज नाही आता। आणि बघा मित्रांनो, आता डायरेक्टली मी आता सुरुवात करते बघा। ओरल लक्षात घ्या, पाडे वगैरे, गुणा, मल्टिप्लाय, डिवायडेशन जे वगैरे टेबल्स वगैरे असतील ते थोडे लर्न करून ठेवा, फॉर्म्युले वगैरे असतील ते लर्न करून ठेवा, प्रॉफिट लॉस वगैरे असतील याच्यावरती फॉर्म्युले लर्न करून ठेवा। ते तुम्हाला छोटे छोटे उदाहरणासाठी विचारले जाऊ शकतात, पायथागोरस थेरम वगैरे थोडक्यात काय असेल थोडक्यात माहित असेल तर, पण नसेल तर ठीक आहे, पण या गोष्टी थोडक्यात समजून घ्या तुम्ही, ठीक आहे ना। ट्रायंगलचे प्रकार वगैरे किती येते, अँगलचे प्रकार वगैरे काय, या गोष्टी बेसिक लक्षात ठेवा। रेची डेफिनेशन, लाईनची डेफिनेशन, या सगळ्या विचारल्या ओरलला जातील। पुढे मी सांगणारच व्हिडिओमध्ये ओरलचं पण काय येणार आहे। आता बघूया पहिलं उदाहरण रिटर्न मध्ये काय। चला सबस्क्राईब केले ना, सबस्क्राईब केले का, केलं असेल ना तरच व्हिडिओ बघा पुढचा, लक्षात घ्या, कारण सबस्क्राईब नाही केलं तर पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही। माझ्या सेटिंगच आहे आपल्या मोबाईलला, म्हणजे डायरेक्ट चॅनलला सेटिंग येते, जो सबस्क्राईब करतो त्याच्यावरच आपला व्हिडिओ येतो, ठीक आहे। सबस्क्राईब करतो भाई, कारण खूप मेहनत करायला लागते। चला बघूया आता रिटर्न टेक्स्ट काय म्हणते बघा। पहिला प्रश्न डायरेक्टली बघूया, राईट द नंबर इन फिगर। मी भरपूर व्हिडिओ मध्ये सांगत असतो का हा आयएमपी प्रश्न, हा प्रत्येक प्रश्न पत्रिकेत असतो आणि तुम्हाला येणार, ठीक आहे ना। अंक बदलू द्या, आता अंक बदलू द्या, आता 27 दिलाय ना, 28 होऊ द्या, 35 होऊ द्या, 65 होऊ द्या, मरू द्या काय होऊ द्या, पण प्रश्न असा प्रकारे येणार। काय सोडायचे बघा, 27,000 बघा, काय 27,312 बघा, 27,000 दिले, ओके 27,000 कॉमा देऊन टाका, काय दिलं 300 म्हणून 3 घ्या, 312 म्हणजे किती 12 झालं, हे 27,312। फक्त तुम्हाला काय करायचे, नंबर मध्ये लिहायचे, अंकात लिहायचे, ओके। चला नेक्स्ट बघूया पुढे बघा मित्रांनो, राईट इन द वर्ड। काय राईट इन द वर्ड, तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या, तर तुम्हाला आशामध्ये लिहायचे, तर फक्त शब्दामध्ये लिहायचे, म्हणजे काय अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचे। मग आता अक्षरामध्ये लिहिताना काय बघा बरं, काय सांगितलं तुम्हाला, राईट इन द वर्ड, अगोदर ती संख्या रीड करून घ्या, काय करा अगोदर ती संख्या रीड करून घ्या आणि त्याच्या नंतरच काय करा, नीट त्याची स्पेलिंग लिहा। बघा काय दिलंय, 3000 दिलंय ना, 3407 मध्ये काय आहे का नाही म्हणून 7 बघा। मग काय आता दिलंय बघा, 3000 बरोबर आहे, अँड 400, ठीक आहे ना, अँड नाही टाकला तरी चालेल, 407 बरोबर आहे, 7, ठीक आहे। अशा प्रकारे फक्त तुम्हाला व्यवस्थित स्पेलिंग लिहा, काय अडचण नाही, ठीक आहे। बघा हानी लक्षात घ्या, हे आयएमपी प्रश्न आहे, हा तुम्हाला विचारत, त्याच्यामुळे स्पेलिंग चांगल्या पाठांतर करून ठेवा, 100च्या 1000च्या लाखच्या वगैरे स्पेलिंग पाठ करून ठेवा। पुढे बघा, राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 6 इन द गिवन नंबर। बघा हा जो 6 दिला ना, याची प्लेस व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची। काम करा, पहिला 6 ला लिहून घ्या, जसा दिलाय ना तसं त्याला एकदा लिहून घ्या आणि त्याच्यानंतर काम करा का हा 403 काउंट करा का या राईट साइडला किती नंबर ती 1 2 3, मग काम करा 3 शून्य देऊन टाका, संपला विषय। किंवा डायरेक्ट रीड केला ना तुम्ही, काय दिसतो हा 6 ला 6000 आहे, बरोबर आहे, आला 6000, बस जास्त काय करायची गरज नाही, समजते ना, त्याच्यामुळे नीट समजून घ्या, ओके। चला नेक्स्ट बघूया आता पुढं बघा। आता मित्रांनो हा एक आयएमपी क्वेश्चन आहे,
हा बाबांनो येतोच, हा काही करा पण परीक्षेला येतोच. नीट लक्ष द्या, याला सोडवायचं कसं बघा. काय सांगितलं, राईट द फॉलोइंग नंबर्स इन एक्सपांडेड फॉर्म. तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म मध्ये घ्यायचे. आता जो आपण 6000 चा बघितला ना, सेम टू सेम झेरॉक्स कॉपी येते. काय करा आता बघा, याला सगळ्यात पहिले इकडचा नंबरचा घ्या. काय करा, लेफ्टचा नंबर घ्या. कुठला आहे, 7 आहे. ठीक आहे, 7 घ्या. आता या 7च्या राईटला किती नंबर्स आहे काउंट करा. नंबर काउंट करा, कोणते ते नाही, जस्ट नंबर काउंट करा. बघा हा 3 पासून घ्या. 1 2 3 4. आता 4 बरोबर, हा कॉमा सोडून द्यायचा. 1 2 3 4. 4 आलेत ना, काम करा इकडे 40 देऊन टाका. सिंपल 40 द्या, काहीच करायची गरज नाही. नंतर आता 7 नंतर 3 घ्या. घेतला का 3. 3च्या राईटला किती नंबर आहे बघा, 1 2 3. मग काम करा इथं 30 द्या. बरोबर आहे. 3 नंतर कुठला अंक आहे, 1 आला. मग काय करा, 1 घ्या. 1च्या राईटला किती नंबर्स आहे बघा, 0 आणि 2. म्हणजे इथं 20 द्या. आणि नंतर पुढे काय आला, हा 0 आला. 0ला 0च द्यायचा. ठीक आहे, 1 दिला 2 द्या, काय अडचण नाही. आणि लास्टला राहिला 2. अँड दॅट इज कॉल्ड एक्सपांडेड फॉर्म. दॅट इज कॉल्ड एक्सपांडेड फॉर्म. चला समजते का, एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे. मला तर वाटतं शाळेत पण असं शॉर्ट ट्रिक्स शिकवत नसेल बघा. एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे, जमल ना. 1000 100 काउंट करायची गरज नाही, एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे. समजते. चला नेक्स्ट प्लीज बघा. आता बघा अजून एक आयएमपी प्रश्न. ठीक आहे, आयएमपी प्रश्नाचा पार्ट आहे. 100% येणारी गोष्ट आहे, लक्षात घ्या. 100% खात्रीशीर येणारी गोष्ट आहे, समजून घ्या. आता बघा काय ऍड करायचे तुम्हाला काय करायचे, ऍड करायचे. ऍड म्हणजे काय, याची बेरीज करायची, ऍडिशन करायची. सबट्रॅक्ट म्हणजे काय, मायनस. सांगतो पुढे. चला सरळ सरळ सबट्रॅक्शन आणि ऍडिशन आणि डिवायडेशन आणि मल्टिप्लाय करून घ्यायचं, लोड घ्यायची गरज नाही. लक्षात घ्या मित्रांनो, ही एकदम बेसिक गोष्ट ती ह्या तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, जर तुम्हाला गणिताचा पक्का पाया करायचा असेल तर तुम्हाला मल्टिप्लाय, डिवायडेशन, टेबल, ठीक आहे ना, रूट, स्क्वेअर रूट असेल, स्क्वेअर असेल, क्यूब असेल, क्यूब रूट असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी त्या तुम्हाला आल्या पाहिजे. यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनल तर्फे आपला नेक्स्ट रिव्हिजन युट्यूब चॅनल चालू केलाय. आणि यामध्ये मित्रांनो आपण एक बॅच, फाउंडेशन बॅच म्हणून लवकर लॉन्च करतोय मी. त्या बॅचचा सगळ्यांनी फायदा घ्या. कमी फी असेल, अगदी 500 ते 600 मध्ये. लक्षात घ्या मित्रांनो, का तुम्हाला बेसिक गणित आणि इंग्रजीचं वाचन, बेसिक गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. आणि त्या जर तुम्हाला गोष्टी तुम्ही पक्का केल्या, तुमचा गणितामधला पक्का पाया होऊन जाईल. आणि भविष्यामध्ये तुम्हाला गणिताची भीती ना, ती कधीच वाटणार नाही. लक्षात घ्या, गणिताची भीती का वाटते, कारण तुमचा पाया पक्का नाही, बेसिक गोष्टी क्लिअर नाही. म्हणून बेसिक गोष्टी क्लिअर साठी आपण एकदम कमी प्राइस मध्ये आपण फाउंडेशन बॅच घेऊन येणार आहे. हवं तर आता मी जे बोलते तुमच्या घरी आई वडील जे असतील बाजूला, त्यांना ऐकू आम्ही काय सांगतोय. एकदम कमी पैशामध्ये तुम्हाला, कमी 500 ते 600 रुपयामध्ये, एकदम कमी रेटमध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला फाउंडेशन बॅच करून घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला इंग्रजी आणि गणिताचा पाया आपल्या चॅनल तर्फे तुम्हाला भक्कम आणि परिपक्व करून देणार. चलो लेट्स स्टार्ट. बघा काय आता ऍडिशन. काय करा, लास्टचे जे नंबर आहेत त्यांना पटापट ऍड करायचं. बघा 4 + 7 किंवा 7 + 4 करा, किती येतो, 11. 11 चा किती घ्यायचा आपण इथं बघा, हा घेतला 1. बरोबर आहे. त्याच्यानंतर काम करा, पुन्हा इकडे 1 कॅरी केला आपण. बरोबर आहे. नंतर 6 + 3 किती येणार, 9. 9 + 1 10 आला. 10 चा काय करा, हा 0 इकडे घ्या, 1 काय करा इकडे पाठवून द्या. बरोबर आहे, म्हणजे कॅरी होईल. चला 2 + 2 आणि एक कॅरी 4. बरोबर आहे. आणि एक 5 आला. आणि पुन्हा काय आला, 5 + 3 8 आला. झाला आन्सर. जास्त लोड घ्यायची गरज नाही, एकदम सिंपल आहे. नेक्स्ट बघा सबट्रॅक्शन. आता काय करा, सेम टू सेम सबट्रॅक्शन तुम्हाला करायचंय. कसं करणार तुम्ही आता लक्षात घ्या. लास्टच्या नंबरनी लास्टचा नंबर काय करायचा, मायनस करायचा. ठीक आहे. आता 4 मधून 7 मायनस होणार का, नाही होणार. मग इथं किती होणार, 14 होणार. बरोबर आहे, 14 होणार. आणि 1 काय होणार इकडे, मग याच्यातून मायनस करा, काय अडचण नाही, किंवा इकडे खाली ऍड करा, चालतो. 3 मधून 1 गेला, इथं होणार 2. आता 14 मधून 7 घेणार, किती येणार इथं 7. बरोबर आहे. 14 तून 7 गेले, 7 उरणार. नंतर बघा 2 मधून 1 गेला 1. चला 5 मधून 3 गेला 2 आणि 6 मधून 2 गेला 4. 4217 हे आपलं फायनल आन्सर. चला समजतंय ना, एकदम बेसिक आहे. हा चला नेक्स्ट बघूया. आता मल्टिप्लाय बघूया. चला व्हेरी आयएमपी हा येणारी गोष्ट. लक्षात घ्या, मल्टिप्लाय तुम्हाला येतच. 3 डिजिटला किंवा 4 डिजिटला 2 डिजिटने मल्टिप्लाय करणं येतं म्हणजे येतच. ठीक आहे. चला 3 डिजिट आलं तरी चालेल, काय अडचण नाही. 3 to 3, 3 to 4 चालतंय. ठीक आहे. किंवा 2 to 3, 3 to 2, 4 to 3 चालतं, काय अडचण नाही. सेम टू सेम मल्टिप्लाय, फक्त एक अंक वाढतो. बघा आता यांनी करूया. 2 × 6 करा. 2 6 द 12. 12 चा इथं 2, हा 1 काय होणार, कॅरी होणार. बरोबर आहे. 2 3 द 6, 6 प्लस हा 1 किती होणार 7. आणि 2 1 द
2 बरोबर आहे. काय येणार 2 1 द 2. ठीक आहे, इथं 2 1 द 2 घेऊया. ठीक आहे, चला 2 1 द 2 झाला. नंतर प्लस करा, आता एक डिजिट पुढे म्हणून इथे 0 घ्या. चला 6 1 द 6, 3 1 द 3 आणि 1 1 द 1च. ठीक आहे, थोडंसं आपण याला काम करूया, इरिज करून घेतो मी. ठीक आहे, हे प्लसचं साइन. बरं ठीक, चला इथं किती येणार 3 1 आणि इकडं प्लस येणार. बरोबर आहे. चला एकदा वापस काउंट करूया. 6 1 द 6, 3 1 द 3 आणि 1 1 द 1. ठीक आहे, चला 2 + 0 2, 7 + 6 6, 6 द 12 आणि 13 चा 3. 1 विल बी कॅरी 2 2 3 5 आणि 6 आणि हा 1 तसाच. बरोबर आहे. इतका आपलं फायनल आन्सर आहे. किती आन्सर आला बघा मित्रांनो 1632. हे काय असं याचा फायनल आन्सर झाला. एकदम सिंपल आहे. नेक्स्ट बघा डिवायडेशन करायचे. आता काम करा, ह्या 8 ने याला डिवायडेशन करून टाकायचं. समजते 8 ने याला डिवायडेशन करा. आता 8 च्या टेबल मध्ये 7 येतो का? नाही येत. बरोबर आहे, म्हणून इथे 0 घेतला, इकडे 0 येणार. चला हा 7 इकडे घ्या आणि हा 4 पण इकडे घ्या, किंवा डायरेक्टली 74 घेतला तरी चालतो. चला 8चा पाडा 74 पर्यंत बोलायचा. ठीक आहे, 8 8 64, 8 9 72, 8 9 द 72. चला 8 9 द 72. ठीक आहे, चला 4 मधून 2 गेला 2, 7 मधून 7 0. इकडचा काय केला आपण हा 25 इकडे म्हणजे 5 घेतला, इकडचा राहिलेला हा वाला 5 इकडे घेतला, मग झाला 25. नंतर काय 4 टू 8 टू द 16, 8 3 द 24. बरोबर आहे, मग 8 3 द 24 घेतला आणि 25 मधून 24 गेला, 1 आला, म्हणजे रिमाइंडर आला बघा. याचा क्वेश्चन हा आला आणि रिमाइंडर किती भेटले तर 1 भेटले. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. एकदम सिंपल आहे. टेबल लिहून घ्यायचं साईडला, आरामात तुम्हाला याचं उत्तर भेटून जाणार आहे. चला नेक्स्ट बघूया आता मित्रांनो. पुढे बघा सबट्रॅक्ट दिले तुम्हाला. आता लक्षात घ्या, हे काय माहितीये का, ही सगळे IMP ट्रिक्स आहे मित्रांनो. क्वेश्चन मार्कची IMP सिरीज आहे. या अशा प्रकारे प्रश्न येतातच. बरोबर आहे. आता समजून घ्या. आता बघा मायनस मायनस खूप वेळा दिले तुम्हाला. जे नियम्स दिले तुम्ही बेसिक गोष्टी का सांगते लक्षात घ्या. पुन्हा तुमच्या पालकांकडे दाखवा. आता जे बोलते ना ते दाखवा, व्हिडिओ थांबवा आणि त्यांना दाखवा. का मित्रांनो लक्षात घ्या का पालकांनो, जर तुमच्या पाल्याला जर गणितामध्ये बेसिक गोष्टी येत नसेल, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी मल्टिप्लाय डिवायडेशन काही येत नसेल, तर आपण लवकरच फाउंडेशन बॅच आपण क्रिएट करतोय. त्या बॅचला सगळ्यांनी जॉईन व्हा. त्या बॅच जर जॉईन केली तर मी खात्रीशीर सांगतो का 4 महिन्यामध्ये तुमचा मुलगा म्हणजे तुमचा जो पाल्य जो असेल मुलगा मुलगी, त्याला गणितामध्ये रस वाढेल आणि गणिताच्या बेसिक क्रिया तो शिकेल. लक्षात घ्या, बेसिक जर त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असेल तरच मोठाले तो गणित सोडू शकतो. पण त्याला बेसिकच मल्टिप्लाय डिवायडेशन येत नाही तर तो मोठाले गणित सोडू शकत नाही. म्हणून ही बॅच असणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. याचा नक्की फायदा घ्या. लवकरच मी बॅच अनाउन्समेंट करते. चला कुठं आलतो बरं. आता तुम्हाला काय सांगत होतो बघा, हे नियम लक्षात असणं गरजेचं. प्लस मायनस मायनस, बरोबर आहे. मायनस प्लस मायनस आणि मायनस मायनस काय प्लस, आणि प्लस प्लस तर आपल्याला माहिती आहे प्लस असतो. बरोबर आहे. हे नियम लक्षात असणं गरजेचं. तेच आता इथे वापरायचं बघा. आता सगळ्यात पहिले बघा काय, हा -5 तसाच घ्या. हा मायनस मायनस काय होतो प्लस होतो. बरोबर आहे. मग मायनस मायनस प्लस, हा इकडे 7. पुन्हा बघा आता काय मायनस प्लस काय होतो, मायनस प्लस मायनस होतो. मग काय करा, इकडे येणार हा -5 प्लस 7. मग याचं उत्तर आता काय, यांची दोघांची मायनस प्लस काय होतो मायनस होतो. बरोबर आहे. म्हणजे याची आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. मग आता 5 मधून 7 जाईल का, नाही. मग 7 मधून 5 मायनस करा. 7 मधून 5 गेला 2 आला आणि साइन ऑफ द बिगर नंबर. ठीक आहे ना, बिगर नंबर ऑफ साइन, मोठ्या नंबरचा जो असेल त्याची साइन घ्यायचं. मग 7 मोठा का 5, 7 मोठा 7 मोठा, याला प्लस आहे, याला चिन्ह द्या, नाही दिलं प्लस दिलं तरी चालेल. आपला आन्सर असणार आहे +2. समजते. मायनस मायनस प्लस, नंतर प्लस मायनस मायनस. नेक्स्ट बघा डिवाइड दिले तुम्हाला अशा प्रकारे. आता याला काम करा, सरळ सरळ लिहून घ्या तुम्ही. लक्षात घ्या काय केलं. आता याला सरळ लिहिल्यानंतर पुढं कसं सोडायचं बघा. 3/8 काय 3/8 दिलेलं आहे. तर आता याला काम करा बघा मित्रांनो, सरळ सरळ काय करा याला का मल्टिप्लाय इनवर्स. ठीक आहे ना, मल्टिप्लाय इनवर्स डिवायडेशन इनवर्स फॉर्म्युला यूज करा. म्हणजे काय होणार, हा इथं डिवाइड आहे, डिवाइडचा काय होणार मल्टिप्लाय, आणि हा जो तुमचा म्हणजे जो न्यूमरेटर आहे आणि डिनोमिनेटर आहे ते दोन्ही काय होणार मित्रांनो कन्वर्ट होणार किंवा चेंज होणार. लक्षात घ्या, म्हणजे न्यूमरेटरला डिनोमिनेटर आणि डिनोमिनेटरला न्यूमरेटर. मग काय होणार 4 वरती जाणार आणि 1 खाली येणार. बरोबर आहे. न्यूमरेटरचा खाली आणि डिनोमिनेटर वरती जाणार. अशा प्रकारे तुम्हाला करायचे. डोकं वर डोकं खाली पाय वर. चला
आता पटकन सोडून घेऊया. बघा आता इथं काय होईल बघा मित्रांनो, 4 1 द 4, 4 2 द 8 आणि 3 1 द 3 आणि 2 1 द 2. आला आन्सर. समजते, एकदम सिंपल आहे क्रॉस मध्ये बघा. ठीक आहे ना. फक्त या गोष्टी तुम्हाला माहित असणं पाहिजे. काटाकाटीचे नियम सुद्धा पाठांतर असणं गरजेचं आहे, म्हणून बॅच आपण घेणार आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सर्कल द नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय. आता ह्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट ज्या आहेत ना बघा मित्रांनो, 2 चे असेल, 3 चे असेल, 4 ची, 5 ची, ठीक आहे ना, ह्या अजून आहे ते, तर ह्या तुमच्या पाठांतर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याही आपण शिकणारच आहे. आता बघा 3 ची टेस्ट बघतोय ना आपण, तर 3 ची टेस्ट तुम्हाला एकदम सिंपल सांगतो. जितके डिजिट नंबर तुम्हाला दिले असेल त्यांची ऍडिशन करायची. काय करायची? ऍडिशन ऑफ ऑल डिजिट. जितके डिजिट दिले असेल नंबर त्या सगळ्यांची ऍडिशन करायची. आणि ऍडिशन आल्यानंतर जर ती ऍडिशन 3 च्या टेबल मध्ये असेल, टेबल म्हणजे काय, पाड्यामध्ये जर असेल, तर त्याला 3 ने डिवाइड करू शकतो. कसं? कमॉन बघा काय दिले तर 653. आता याची ऍडिशन करून घ्या. 6 + 5 बघा, एक सांगतो, 6 + 5 + 3 अशी ऍडिशन करून घ्यायची. आता 6 + 5 किती होतो? 11 होतो. बरोबर आहे. 6 + 5 11, 11 + 3 किती होतो? 14 होतो. मग आता मला सांगा 3 च्या टेबल मध्ये 14 आहे का? 3 1 द 3, 3 2 द 6, 3 3 द 9, 3 4 द 12, 3 5 द 15. 14 आहे का? नाहीये. म्हणजे काय, याला 3 ने डिवाइड करू शकत नाही. ठीक आहे. बघा एकच नंबर सर्कल करायचे. बघा पुढे बघा 187 दिले, 187. या सगळ्यांचे ऍडिशन करा. 1 + 8 करा. 1 + 8 किती होणार? 9. 9 + 7 करा, किती होणार? 16. 16 आहे का 3 च्या टेबल मध्ये? 3 5 15. 16 आहे का? नाहीये. म्हणून हा पण नंबर त्याला डिवाइड करू शकत नाही. नेक्स्ट बघा 2 4 3 याची ऍडिशन करा. 2 + 4 6, 6 + 3 9. बरोबर आहे ना. लक्षात घ्या काय, 2 + 4 + 3, 2 + 4 6, 6 + 3 9. आणि 3 च्या टेबल मध्ये आहे का? 9. 3 3 द 9. म्हणून या नंबरला आपण लक्षात घ्या शॉर्ट ट्रिक्स आहे, याला डिवाइड करू शकतो. कुठल्याही टेबलची गरज नाही, पाड्याची गरज नाही, डायरेक्टली याला डिवाइड करू शकतो आपण. एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे, खतरनाक. नेक्स्ट बघा 508 याची ऍडिशन करून घ्या. 5 + 0 5, 5 + 8 8 आणि 5 13. ठीक आहे. 5 + 8 13. मग 13 आहे का 3 च्या टेबल मध्ये? नाहीये. म्हणून ओनली वन वी कॅन डिवाइड टू द दिस नंबर 243 बाय द 3. ठीक आहे. 243 ला फक्त आपण या 3 ने डिवाइड करू शकतो, बाकी या तिन्ही नंबरला करू शकत नाही. चला नेक्स्ट बघूया काय दिलं बघा. आता 2 स्टिक्स वन्स, पुढे घेतलंय का याला? नाही, याच्यातच. ठीक आहे. बघा 2 sticks 160 centimeter and other 48 centimeter long are to be cut into piece of the same length. What will the maximum possible length of the each piece be? लक्षात घ्या. म्हणजे काय, 2 स्टिक आहे, त्याला काय पीस म्हणजे छोटे छोटे तुकडे केले. एकाला 16 मध्ये केला, 48 मध्ये केला, लॉंग बरोबर इतके दिले त्यांची पीसची साईज. ठीक आहे. आणि व्हॉट विल द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ द ईच पीस बी? का सगळ्यात मोठा त्याच्यामधला कोणता पीस तयार होऊ शकतो. मग याच्यावरून आपल्याला काय काढायचे? एससीएफ काढायचे. काय काढायचे मित्रांनो? एससीएफ काढायचे आपल्याला. काय एससीएफ ला काय म्हणतात तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. काय करायचे आपल्याला? हायेस्ट कॉमन फॅक्टर. मग आता काम करा 48 चे म्हणजे 48 चे ठीक आहे ना, 48 चे आणि 16 चे दोघांचेही लक्षात घ्या फॅक्टर काढून घ्या. एक शॉर्ट ट्रिक्स आहे पण आता मी सांगत नाही, जाऊ द्या, त्याला वेळ परत हे करायला लागेल, पूर्ण सांगायला लागेल, जाऊ द्या. बघा काय काय त्या दोघांचे फॅक्टर फाइंड आउट करा आणि जो पहिल्यांदा दोघांमध्ये येईल तो झाला याचा हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे एससीएफ. किंवा त्याची तुम्ही फॅक्टर पाडून पण करू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं. आता समजा 48 ला कितीने डिवाइड करू शकतो? सगळ्यांना 1 ने करू शकतो. याला पण आपण 2 ने करू शकतो. बरोबर आहे. 3 ने याला करू शकतो का? 16 ला नाही करू शकत. बरं, याला 48 ला 3 ने करू शकतो का? 8 + 4 आता शिकलो आपण 12. येस, याला करू शकतो. 4 ने करू शकतो का? येस, करू शकतो. ठीक आहे. इथे 4 ने करू शकतो का? येस. 5 ने दोघांना करू शकतो का? नाही करू शकत. बरोबर आहे. 6 ने करू शकतो का? 16 ला नाही करू शकत. पण इथे 6 ने करू शकतो का? येस, करू शकतो. बरोबर आहे. 6 × 42 6 8 48. 7 ने 7 ने देऊ शकतो का? नाही देऊ शकत. बरं, ठीक आहे ना. 8 ने देऊ शकतो का? येस, याला पण 8 ने देऊ शकतो, याला पण 8 ने आपण डिवाइड करू शकतो. बरोबर आहे. 9 चा काय संबंध आहे का?
आहे का? नाहीये. बरं, 10चा तर नाहीच, लास्टला 0 नाही म्हणजे 10चा तर विषय नाही, 10 आणि 5चा विषयच नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, एवढ्यापर्यंत झालं. नंतर अजून आपण काय करू शकतो, 16 आता 8 आला, निम्मा झाला म्हणजे डायरेक्टली काय येणार इथं 16 येणार. बघा आता 48 ला अजून कशाने आपण डिवाइड करू शकतो, 12 त्रिक 36, 12 चौक 48, म्हणजे आपण अजून 12ने पण करू शकतो. आता बघा सगळे 4च्या पट्टीमध्ये येणार. आता बघा 8 नंतर काय ना, फक्त 5 अंक सोडायचे. कसे ते बघा, 8 नंतर 12, नंतर 16, नंतर 20 सोडायचा, नंतर 24 आणि शेवटी असणारे 48. मग आता मला सांगा, याच्यामध्ये फक्त काम करायचंय का सगळ्यात मोठी जी संख्या अशी पाहिजे का दोघांच्या टेबलमध्ये पाहिजे. आता बघा समजा इकडे 2 आला, 2 आला, घेऊन चालेल का? नाही. याच्या पुढे बघा 8 पण इकडे आहे ना, 8 पण आहे, आणि पुढे बघा हा 16 आहे, इथं पण 16 आहे. म्हणजे काय, सगळ्यात मोठा अंक पाहिजे का दोघांच्या टेबलमध्ये पाहिजे. म्हणून याचा एससीएफ आला मित्रांनो 16. किती आला? 16. सो देअरफॉर व्हॉट विल द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस विच इज द 60 सेंटीमीटर. समजते का? ही त्याची लेंथ झाली. काय? टोटल मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ईच पीस बी 16 सेंटीमीटर. फक्त तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं. आता फळालय मी लाल करून टाकला, काळा निळा झाला. ठीक आहे ना, तुम्ही करून घ्या पुढे. समजलं का एससीएफ कसा फाइंड आउट करायचा? याच्या माझ्याकडे 5-6 ट्रिक्स आहे, एकदम शॉर्ट ट्रिक्स आहे. ठीक आहे ना, ह्याही तुम्हाला नंतर सांगू शकतो. बघा चला पुढे बघा. फ्रॉम द ग्रोसरी शॉप गौरी बॉट 2.250 kg sugar, 1.500 kg rice and 0.75 not kg डाळ. टोटल हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ ग्रोसरी डीड शी बाय. ठीक आहे ना, म्हणजे त्यांनी एकूण किती वस्तू विकत केला. आता तुम्हाला लक्षात घ्या, फक्त डेसिमल पॉईंट दिले, बाकी काही दिलेला नाही. बघा आता सगळ्यात पहिले काय का शुगर. ठीक आहे ना, शुगर किती घेतले बघा, शुगर दिले तुम्हाला 2.250 kg. शुगर नंतर काय, राईस काय दिलेलं आहे, राईस. ठीक आहे ना, 1.500. लक्षात घ्या काय, 1.500. नंतर काय दिले आपल्याला, डाळ दिले. ठीक आहे ना, डाळ राईस बनवायची वाटतं, 0.750 दिले. मग आपल्याला काय विचारलं, टोटल हाऊ मेनी किलोग्राम्स ऑफ ग्रोसरी डीड शी बाय, म्हणजे त्यांनी एकूण किती साहित्य विकत घेतलं. काम करा, सगळ्यांची बेरीज करायची. बेरीज करताना काळजीपूर्वक करायची. काय करायचं, दशांश चिन्ह म्हणजे डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट घ्यायचा. ठीक आहे, कसं ते घ्यायचं बघूया आता. बघा चला इथं बघू आपण. बघा 2.250 प्लस 1 पॉईंट थोडा मोठा करून घेतो म्हणजे कळ, 1.500 नंतर दिले 0.750. याची ऍडिशन करायची. ठीक आहे, हा 0 इथं घेऊया म्हणजे एका खाली बघा, 0 0 0, 5 + 0 + 5, 5 + 5 10, 10 ची 0, 1 विल बी कॅरी. पुढे बघा 2 + 5 7, 7 + 7 14, 14 + 1 15. बरोबर आहे, 15 आला. लक्षात घ्या किती आला, 15 आला. हा 15 इथं 5 घ्या आणि डेसिमल पॉईंट नंतर 1 इकडे कॅरी करा. 2 + 1 3, 3 + 1 4. किती येणार, 4 येणार. बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला एकूण जे तिन्ही काय का एकूण गौरीने किती साहित्य विकत घेतलं तर 4.500 kg, म्हणजे काय एकूण 4.5 किलोचं तिने काय केलं, एकूण ग्रोसरी विकत घेतली. फक्त इथं तुम्हाला टोटल लिहायचं किलोग्राम. ठीक आहे ना, 4.5 kg लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे, लक्षात घ्या 4.5 kg लिहिलं तरी चालतंय. नेक्स्ट बघा, फ्रॉम द फॉलोइंग फिगर राईट द नेम ऑफ द 1 लाईन अँड 1 रे. काय कर, तुम्हाला एक लाईन आणि एक रे लिहायचे. लाईन कोणती असते, डायरेक्ट स्ट्रेट, तिला दोन्हीकडे बाण असतात. बघा इकडे एक बाण आहे, इकडे एक बाण आहे. मग लाईन कोणती झाली, ए बी. अजून कुठली झाली बघा, ही एस आणि हा क्यू झाला. बरोबर आहे, एस आणि क्यू या लाईन झाल्या. रे कुठला असतो, बाणासारखा तीर सोडतो ना. बरोबर आहे, म्हणजे कसा असतो, एक डॉट असतो आणि पुढे अशा प्रकारे स्ट्रेट असतो. मग कुठून येतो बघा, हा एन बी रे, एन बी. अजून काय येऊ शकतो, एन पी. बरोबर आहे, अजून काय शकतो, टी एस. बरोबर, टी एस, टी ए. लक्षात घ्या. ठीक आहे ना, जो बाण असतो ना म्हणजे एरो असतो, तोच त्याचा पॉइंट हा शेवटी आला पाहिजे. पी ला एरो आहे का, येस. बी ला एरो आहे का, येस. एस ला एरो आहे का, येस. नंतर ए ला आहे का, ए. बघा अजून तुम्ही आर क्यू घेऊ शकतात, तुम्हाला वाटतं 2 लिहिले तरी चालतात. चलो नेक्स्ट बघा. आता पुढे काय दिले रे, नेम द टाइप ऑफ अँगल शो बाय द एरो फॉलोइंग फिगर. आहे लिहून पण टाकले, ठीक आहे, असू द्या. काय तर हा कुठला अँगल दिलेला आपल्याला, हा रिफ्लेक्स अँगल आहे. कुठला अँगल आहे हा, रिफ्लेक्स अँगल आहे का जो मोर दॅन 80+ असतो. लक्षात घ्या काय,
मोर दॅन म्हणजे प्लस 180 डिग्री 180 डिग्री असतो आणि लक्षात घ्या का बरोबर आहे का काय 180 डिग्री असतो त्याला आपण काय म्हणतो तर रिफ्लेक्स अँगल म्हणतो. त्याला कुठला अँगल म्हणतो रिफ्लेक्स अँगल म्हणतात आणि 360 च्या कमी असतो. नेक्स्ट बघा लेट्स प्ले द अंडर दिस प्रोग्राम फॉलोइंग द टेबल शो नंबर ऑफ स्टुडंट प्लेइंग डिफरंट गेम्स यूज द डाटा टू मेक अ बार ग्राफ y ऍक्सिस 1 सेंटीमीटर 10 स्टुडंट. एकदम सिंपल ग्राफ तयार करायचे. काय करायचे सिंपल ग्राफ. आता तेवढा वेळ होणार नाही पूर्ण मी आहे आपल्याकडच्या साईड पण लय वेळ होईल. सिंपल सांगतो बघा तुम्हाला काय करा फक्त अशा प्रकारे तुम्ही काय करा थांबा एक मिनिट चला बघूया आपण ट्राय करूच लगे पटकन. ठीक आहे स्केल चला स्केल घेऊया. ओके डन. प्रॅक्टिस नाही याला अजून आपण वापरलं नाही. चला बघूया आपण काहीतरी एक ट्राय तर करून घेऊया आपण. ठीक आहे जसं होईल तसं नाही तर मग हायच आपल्याला का नाही. 90 डिग्रीत रोटेट कधी होईल चला थोडस हाय बघून घेऊया हा बघा. ठीक आहे थोडस गेलंय काय अडचण नाही. चला बघूया आता काय बघा मित्रांनो आता बघा महत्वाची गोष्ट याच्यामध्ये बघा एक मिनिट हा ओके इथं नाही ना ऑप्शन बघा याला एरो करून घेतो आपण अशा प्रकारे. ठीक आहे थोडासा छोटा केलं मी कारण थोडं मोठं दिसलं पाहिजे आपल्याला. ओके आता याला एरो केल्यानंतर लक्षात घ्या हा कुठला ऍक्सिस आला वाय आला हा तुमचा एक्स आला इथं 0 आला. मग आता तुम्हाला काय सांगितले वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट घ्या. म्हणजे इथं तुमची 10 येणार इथं येणार 10 इथं येणार 20 इथं येणार 30 ठीक आहे ना 40 50 अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ठीक आहे ना म्हणजे जेणेकरून दिसेल म्हणून मी व्यवस्थित सांगते. चला पुढे काय करायचे इथं लिहायचं ऑन वाय ऍक्सिस. ठीक आहे ना काय वाय ऍक्सिस काय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती 10 स्टुडंट हे इथं लिहायचे 10 स्टुडंट्स. ठीक आहे ना 10 स्टुडंट्स. मग आता बघा मित्रांनो एक एक ग्राफ करा. आता बघा इथं खो खो घ्या लक्षात घ्या इथं खो खो घ्या नंतर इथं रनिंग रेस घ्या. ठीक आहे रनिंग रेस आहे समजा इथं क्रिकेट घ्या आणि इथं लगोरी घ्या. ठीक आहे ना. आता बघा काय तुम्हाला सांगितले पहिल्यांदा खो खो मध्ये किती स्टुडंट आहे 40 स्टुडंट आहे. मग 40 कुठे रे बघा इथं 40 आला. मग याला फक्त काम करायचं अशा प्रकारे 40 घ्यायचा. ठीक आहे याला कलर केला नाही केला तरी चालतो. ठीक आहे नंतर बघा रनिंग रेस घ्या. रनिंग रेस किती आहे बघा 55 म्हणजे याच्यामध्ये येणार. मग तुम्ही इथं घ्या अशा प्रकारे घ्या. याला कलर करा नाही करा तुमच्या याच्यावरती असतो दोन्ही ग्राफला. ठीक आहे सेम क्रिकेटचं बघा 35 इथं मध्ये येणार कुठं तरी. ठीक आहे इथं 35 घ्या याला मार्किंग करा. सेम तुम्हाला अशा प्रकारे ग्राफ तयार करायचा. एकदम सिंपल आहे. मी पूर्ण सांगितलंय व्हिडिओ वाटला तर थोडा मागे घ्या. पूर्ण सांगितलं तुम्हाला फक्त व्यवस्थित पेन्सिलने काढा. प्रॉपर काढा गेलं तर खूप वेळ लागतो. ठीक आहे चला नेक्स्ट बघूया. आता पुढे बघा मित्रांनो काय दिले इन वन गार्डन देर आर द 40 सॅपलिंग ऑफ रोज अँड 50 सॅपलिंग ऑफ द हिबिस्कस फ्लॉवर फाइंड द रेशिओ ऑफ रोज टू द हिबिस्कस. एका गार्डन मध्ये काय केलं तर 50 सॅपलिंग ऑफ रोज म्हणजे काय 40 झाडं लावली गुलाबाची आणि त्याच्यानंतर 50 सॅपलिंग ऑफ द हिबिस्कस म्हणजे काय जास्वंदीची 50 रोपं लावली. तर तुम्हाला रेशो काढायचे. रेशो कसा काढायचे बघा तुम्हाला काय दिलं तुम्हाला काय सांगितलं बघा रेशो ऑफ रोज टू हिबिस्कस. लक्षात घ्या रोज टू हिबिस्कस म्हणजे लक्षात घ्या हा रोज गुलाब वरती आला पाहिजे आणि हिबिस्कस खाली आला पाहिजे. ठीक आहे ना. जर तुम्हाला सांगितलं असतं का हिबिस्कस टू रोज मग हिबिस्कस वरती रोज खाली. पण तुम्हाला सांगितले रोज टू हिबिस्कस म्हणजे रोज वरती आणि हिबिस्कस खाली. रोजची किती रोप आहे बघा बरं देर आर द 40 सॅपलिंग ऑफ द रोज म्हणजे किती 410 बरोबर आहे. हिबिस्कस किती आहे 50 सॅपलिंग ऑफ द हिबिस्कस 50 आला डायरेक्ट 0 उडाला काय आला 4/5. सो देअरफॉर रेशिओ इज द 4:5. बस समजतंय एकदम सिंपल आहे. लोड घ्यायची गरज नाही. मै हो ना फक्त सपोर्ट करा चांगल्या प्रकारे व्हिडिओला एक लाईक करा
कमेंट चांगली करा. बरेच विद्यार्थी मला कमेंट करतात सर आमची माझी कमेंट पिन करा, पण भाई चांगली कमेंट कर ना मित्रा, कमेंट चांगली कर म्हणजे मी तुला त्या कमेंटला पिन करू शकतो. आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला पुढे बघा. कन्वर्ट द फॉलोइंग फ्रॅक्शन इनटू पर्सेंट. पर्सेंट मध्ये तुम्हाला काय करायचे, कन्वर्ट करायचे. बघा काय दिलंय 15/25. पर्सेंट मधला आहे ना 100 ने याला मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, 100 ने याला मल्टिप्लाय करायचं. आता पुढे बघा काय होईल, 25 on the 25 and 25 for the 100. मग काय राहिला 15 into 4 आला आणि 15 for the किती 60. म्हणजे याचा आन्सर आहे 60%. किती याचा आन्सर आहे 60%. एकदम सिंपल लोड घ्यायची गरज नाही, याला पर्सेंटेज काउंटिंग म्हणतात. ओके चलो नेक्स्ट बघा. पुढे बघा काय दिले, रहीम बॉट ऍपल्स फॉर ₹1500 and sold of them for the 1800. Did he incur प्रॉफिट और लॉस, हाऊ मच. त्याला प्रॉफिट झाला का लॉस झाला. आता बघा बॉट म्हटले म्हणजे काय झाली याची ही लक्षात घ्या. बॉट आणि हे दिले लक्षात म्हणजे काय झालं, याची कॉस्ट प्राइस झाली. काय झाली, कॉस्ट प्राइस. ठीक आहे बघा, म्हणून काय कॉस्ट प्राइस. बरोबर आहे, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 1500. ठीक आहे, नंतर काय सोल्ड म्हणजे काय सिलिंग प्राइस. सोल्ड म्हणजे काय सिलिंग प्राइस. ठीक आहे, सिलिंग प्राइस. मग सिलिंग प्राइस किती आहे त्याची बघा 1800. बरोबर आहे, म्हणजे काय 1800 आणि इकडे काय तर कॉस्ट प्राइस 1500. मग आता दोघांपैकी मोठा काय सिलिंग प्राइस. मग सिलिंग प्राइस जर मोठी असेल तर आपल्याला नेहमी माहिती आहे का त्याला काय होत असतो, प्रॉफिट होत असतो. बरोबर आहे, आणि कॉस्ट प्राइस मोठी असेल तर लॉस होतो. मग आता सिलिंग प्राइस मोठी म्हणून प्रॉफिट झाला. प्रॉफिटचं सूत्र काय आहे तर प्रॉफिट इज इक्वल टू सिलिंग प्राइस SP मायनस CP म्हणजे काय कॉस्ट प्राइस. शॉर्टकट मध्ये असं लिहिलं तरी चालतं सूत्र, पूर्ण सिलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस तरी चालतं. ठीक आहे, मग आता प्रॉफिट इज इक्वल टू बघा काय सिलिंग प्राइस किती दिली तुम्हाला 1800 दिलेली. बरोबर आहे, 1800 म्हणजे 1800. ठीक आहे, कॉस्ट प्राइस किती दिली तुम्हाला 1500. मग 1800 मधून 1500 गेले. ठीक आहे ना, किती येणार 300 येणार. नाही आलं तर अशा प्रकारे घ्या, बेसिक क्लिअर नसेल तर 2 शून्य देऊन टाका. 18 तून 15 गेले 3, किती आला 300 आला. ठीक आहे ना, किती आला 300 आला. म्हणजे टोटल प्रॉफिट त्याला किती झाला मित्रांनो तर 300 रुपीज झाला. बघा किती झाला त्याला 300 रुपीज एकूण त्याला प्रॉफिट झाला. ओके, आवडते, समजतंय, सगळ्यांना शिकवते म्हणजे शिकवते जे सोडून घेते उदाहरण कळताय का, एकदम व्यवस्थितपणे कळलं पाहिजे. ध्यान द्या, नाही कळलं तर परत मागया, पण लक्षात घ्या पूर्ण प्रॉपर सांगितलेले. नेक्स्ट बघा काय दिले बघा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. अरे वा काय टेन्शन नाही. बघा काय दिले y minus 5 is equal to 12 दिलाय. फक्त काम करायचं आता का हा y तसाच ठेवा. लक्षात घ्या ते आपल्याला चल पाहिजे असतं. काय चल पाहिजे असतं, मग ते आपण एकच ठेवायचं. मग हा इकडे मायनस आहे, इकडे गेलो काय होणार प्लस होणार. मग लक्षात घ्या 12 + 5 येणार 70. मग y ची व्हॅल्यू आली 17. 12 आणि 5 17. समजते, लक्षात घ्या. बेसिक गोष्टी फाउंडेशन बॅचला मी घेणार आहे, काळजी करू नका. फक्त हे बॅचला जॉईन व्हायला कोण बॅचला जॉईन होऊ शकतात. आता खूप मोठा लॉंग व्हिडिओ झालाय. जे विद्यार्थी मित्र इथपर्यंत बघत असतील त्यांना 100% कळलं असेल का मी कसं शिकवतो. नवीन असेल तर कळत असेल, जुन्यांना तर काही प्रॉब्लेम नाही. कोण बॅच जॉईन करणार 6वीचे विद्यार्थी मला एकदा कमेंट करा. ओके चलो पुढे बघा. रीड द फॉलोइंग एक्झाम्पल अँड फिलिंग द बॉक्स. सेस गिवन बिलो. समीर डिपॉझिट 15,000 rupees in a bank at the rate of 7 PCA for the 1 year. He received 1,050 rupees as the interest at the end of the year. हा फक्त बॉक्स भरायचे. ओके काय अडचण नाही. काय आता बॉक्स मध्ये प्रिन्सिपल किती आहे बघा. डिपॉझिट हा झाला प्रिन्सिपल. बरोबर आहे, किती झाला तो लक्षात घ्या 15,000 15,000. ठीक आहे, टाइम म्हणजे काय पिरियड, किती टाइम दिला बघा 1 year. बरोबर आहे 1 year, इथं 1 लिहायचं म्हणून मी प्रत्येकाला अंडरलाईन करत चालतो. रेट दिलाय रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय PCP आहे. किती आहे PCP आहे 7. इथे येणार 7. आणि इंटरेस्ट किती भेटला शेवटी. ही रिसीव द 1,050 rupees ऍज अन इंटरेस्ट ऍट द एंड ऑफ द इयर. हे फक्त बॉक्स भरायचे. समजते, चला लाईक करा फटाफट मित्रांसोबत शेअर करा. चला मागचं पेज गेलं ना. ओके नेक्स्ट बघा. सर्कल द आयसोस्केल ट्रायंगल फ्रॉम द गिवन बिलो. आयसोस्केल ट्रायंगलची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे काय.
काय पाहिजे माहितीये का आपल्याला, 2 इक्वल साइड. लक्षात घ्या काय, 2 इक्वल साइड्स म्हणजे काय, 3 साइड पैकी 2 साइड आपल्याला त्या ट्रायंगल मध्ये इक्वल पाहिजे, त्याला म्हणतात आयसोस्केल ट्रायंगल. चला बघूया काय. पहिला बघा 3 6 5 नाही तिन्ही डिफरंट आहे, याचा काय खरं नाही. पुढे बघा 4 3 4 यस यस, बघा इथं दोन्ही साइड दिलेत, तरी बाकीचे ऑप्शन चेक करूया. इथं बघा 6 5 4 याचा काय संबंध नाही, 6 5 4.5 याचाही नाही. म्हणजे काय असणार आहे, ऑप्शन नंबर बी असणार आहे. तुम्हाला सर्कल करा सांगू, टिक करा सांगू, पुढे चौकट असो त्या चौकटीमध्ये म्हणजे असं दिलं असेल त्या ऑप्शन मध्ये काय असेल ते लिहा बॉक्स मध्ये. पण लक्षात घ्या आयसोस्केल म्हणजे काय, 2 साइड इक्वल पाहिजे. हा 4 आणि 4 इक्वल आहे. इथं बाजूला जरी 4 असता आणि इकडे 3 असता तरी चालतो, कुठल्याही 2 साइड इक्वल पाहिजे, त्याला म्हणतात आयसोस्केल ट्रायंगल. नेक्स्ट बघा, राईट द पेअर ऑफ द ऑपोजिट साइड फ्रॉम द फॉलोइंग फिगर. बघा काय दिलं आपल्याला रेक्टँगल मध्ये LMNP ऑपोजिट साइड तुम्हाला सांगितले. मग आता काय ऑपोजिट साइड कुठली असणार जोडी बघा, LM याच्या ऑपोजिट काय येणार, LM च्या ऑपोजिट काय येणार, PN. काय येणार इथं, PN बरोबर आहे. नंतर LP च्या ऑपोजिट काय येणार, LP साइड LP च्या ऑपोजिट ही बाजू येणार, काय येणार, त्याला म्हणतात MN. समजला का, ऑपोजिट म्हणजे काय, समोराची, याची बाजू ही याची बाजू आहे. ठीक आहे, LP ची MN, LM ची PN आहे का, राईट. चला पुढे बघूया. ड्रॉ द लाईन, टेक अ पॉइंट की आउटसाइड, ड्रॉ द परपेंडिक्युलर लाईन L फ्रॉम द क्यू युजिंग कंपास. कंपासचा उपयोग करून तुम्ही सोडवा. हा परपेंडिक्युलर काय एकदम सिंपल आहे, हा तुम्ही सॉल्व्ह करा. चला पुढे बघू आता. Joy kept 10,500 in a bank at the rate of 8 PCP for 1 year. Find the amount Joy gets after 1 year. ठीक आहे ना, त्याला 1 इयरली किती अमाऊंट भेटेल. आता सगळ्यात लक्षात घ्या, SI काढून घ्या, सिंपल इंटरेस्ट काढून घ्या. ठीक आहे ना, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय, P × T × R अपॉन 100. किती, 100 बरोबर आहे. मग आता इथं P ची व्हॅल्यू काय, P हा झाला P म्हणजे प्रिन्सिपल बरोबर आहे. लक्षात घ्या हा झाला तुमचा R रेट ऑफ इंटरेस्ट आणि 1 इयर म्हणजे काय झाला, T झाला. मग P ची व्हॅल्यू किती दिली बघा, 10,500. ओके, इंटू T ची व्हॅल्यू किती, 1 इयर म्हणजे काय 1, आणि R ची व्हॅल्यू किती 8 दिले, आणि आपण आपला फॉर्म्युलानुसार 100 बरोबर आहे. हा 100. मग आता काम करा मित्रांनो, डायरेक्ट 0, हे 2 0 कट झाले, राहिला काय बघा इकडं 105 इंटू 1 चं 1च राहिला आणि इंटू हा 8 आला. मग काम करा, याला डायरेक्ट मल्टिप्लाय करून घ्या. 8 5 40, 8 5 40. लक्षात घ्या हे बघा, हे 2 0 आपण इथं कट करून घेतल्या, नंतर कळणार नाही म्हणजे हे काय, आपण लक्षात घ्या इथं हे आपण इथं 0 कट करून घेतलेले, समजते ना, हे 0 आपण इथं कट करून घेतले इथले, आणि मग यांनी आता मल्टिप्लाय करतो. 8 4 40 आणि 8 1 8. लक्षात घ्या, ठीक आहे ना, 8 1 8 हे आपल्याला असणार आहे. मग पुन्हा काम करा, हवं तर इकडं असं सोडून घ्या, 105 इंटू 8. चला 8 5 40 शी किती येणार, 0 येणार, 4 विल बी कॅरी, 8 इंटू 0 0, आणि हा 4 तसाच, आणि 8 1 8. समजते, 840 आला. मग तुम्हाला नंतर काय विचारलंय बघा मित्रांनो, व्हॉट अमाऊंट, फाइंड द अमाऊंट जॉय गेट आफ्टर 1 इयर. ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला काय टोटल अमाऊंट सांगितली. ठीक आहे ना, किती टोटल अमाऊंट इथं घेतो मी वाटलं. ठीक आहे ना, टोटल अमाऊंट बघा, टोटल अमाऊंट सांगितली. मग टोटल अमाऊंट घेण्यासाठी लक्षात घ्या काय करायचं होतं तुम्हाला, का जो तुमचा SI आलाय ना, म्हणजे सिंपल इंटरेस्ट, आणि त्याच्यामध्ये तुमचा काय प्रिन्सिपल मिळवायचे. समजते. मग टोटल इंटरेस्ट किती आलाय बघा 840, आणि प्रिन्सिपल किती आहे बघा 10,500. याची काय करायची, फक्त बेरीज करा, तुमचा आन्सर तयार आहे. समजते. चला नेक्स्ट बघा, राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द 5 ॲडेड टू नंबर. हे ऍडिशन करून घ्या तुम्ही. हा बघा, वाटलं आता इथे गर्दीले झाले, ठीक आहे, म्हणून तुम्ही करून घ्या. बघा 840 प्लस 1 2 3 4 5 याची ऍडिशन करायची. हा 0, हा 4, 8 आणि 5 13, 3 हातच्या लाला 1 11. ठीक आहे, हे तर तुम्ही करून घ्यायचे. चला, राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द 5 ॲडेड टू द नंबर गिव्ह 21. मागचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल ना, त्याच्यामध्ये सेम टू सेम होतं. 5 ॲडेड अ नंबर. लक्षात घ्या म्हणजे काय, 5 ऍड केलेलं आहे. ठीक आहे ना, ऍड केलेलं आहे, किंवा असं घेतलं तरी चालेल, सिंपल. ठीक आहे, बघा काय दिले, 5 ॲडेड अ नंबर
त्याचा आन्सर आहे 21. कुठला नंबर दिलाय का नाहीये म्हणून त्याला XYZ काहीतरी मानून घ्यायचा, झाला याचा आन्सर. ठीक आहे, x + 5 = 21 लिहिलं तरी चालेल आणि 5 + x = 21 लिहिलं तरी चालेल. ठीक आहे ना. 5 ऍडेड केलं ऍड, पण कुठला नंबर सांगितलाय का नाहीये, गिव्ह म्हणजे हे आन्सर बरोबर आहे म्हणून त्याला XY आपण कन्सिडर केलं. नेक्स्ट बघा मित्रांनो, मेजर द ऑल अँगल्स ऑफ द PQR राईट गिव्हन. बघा आरचं तुम्हाला काय करायचंय, लक्षात घ्या, आरचं तुम्हाला काय करायचं, मेजर करायचं. तर हा आर इथं दिलेला आहे, आरचं दिसतं ना आपल्याला काय किती डिग्री, हा 90 डिग्री. किती डिग्री, 90 डिग्री. आणि जर ज्या ट्रायंगल मध्ये, ज्या त्रिकोणामध्ये एखादा कोण हा 90 अंशाचा असतो किंवा 90 डिग्रीचा असतो, तर लक्षात घ्या मोस्टली तो अँगल हा राईट अँगल असतो. मग काय येणार, टाइप ऑफ अँगल हा येणार तुमचा राईट अँगल. लक्षात घ्या काय येणार, तर हा राईट अँगल. चला पुढे बघूया. फाइंड द सम ऑफ द मेजर ऑफ ऑल द हेक्सागॉन इन द फॉलोइंग. बघा हा काय दिलाय, हेक्सागॉन दिलाय. आता याला काय सांगितलं बघा, विथ द हेल्प ऑफ स्केल ड्रॉ लाईन AC. AC ला जॉईन करायचे, कुठे, हा AC जॉईन करायचे. बरं, नंतर AD करायचे, A आणि D करायचे. नंतर AE कुठे, A आणि E. बघा केलं जॉईन, AC केला, नंतर AD केला, AE केला. अजून आहे का, नाहीये. चला राईट द नंबर ऑफ ट्रायंगल फॉर्म. किती होतील, 4 होतील. इथं किती होतील, 4. बघा बरं, 1 2 3 4. समजते, 1 2 3 4 बरोबर आहे, 4 आले. नंतर द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ हेक्सागॉन. काय, तर नंबर ऑफ ट्रायंगल्स किती आहे, 4. किती याच्यामध्ये ट्रायंगल, 4 आहे. नंतर सम ऑफ ऑल अँगल ट्रायंगल्स म्हणजे काय, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती असते, द सम ऑफ ऑल ट्रायंगल्स काय, तर ती असते 180. किती असते, 180 असते. बघा किती असते, 180 असते. आणि या दोघांना मल्टिप्लाय करा म्हणजे काय करा, 180 × 4 करा. हा 0 सोडून द्या, 4 0 तसाच करा. याला करा 18 चौक 72. किती येणार, 72 म्हणजे किती येणार, तर 720. बरोबर आहे. लक्षात घ्या 4 8 द सिंपल. लक्षात घ्या डायरेक्टली 18 4 द केलं तरी चालेल आणि हे नाही केलं तर डायरेक्टली असं केलं तरी चालतं. चला 4 8 द 32. बरोबर आहे. 2 घेतला आपण, 3 विल बी कॅरी. 4 1 द 4, 4 + 3 7. आला का, समजतं, एकदम सिंपल आहे. लक्ष द्या काय अडचण नाही. चला व्हिडिओ खूप लॉंग झालाय पण A to Z प्रश्न कसे येतील ना टोटल सांगितले ना, आणि हेच प्रश्न तुम्हाला फिरून याच्या किमती बदलून येतील. त्याच्यामुळे काळजी घ्या. ठीक आहे, आणि लक्षात घ्या वेळ आली तर मी अजून एखादा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. तुम्ही जर चांगले सबस्क्रायबर दिले, तुम्ही सबस्क्राईब केलं, चांगला कमेंट केला, नक्की 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 एखादा अजून व्हिडिओ बनवेल. हा चला पुढे बघूया. द पिकनिक एक्सपेन्शन ऑफ द 20 चिल्ड्रन इज ₹1600. फाइंड द पिकनिक एक्सपेन्स ऑफ द 25 चिल्ड्रन. म्हणजे काय, 20 मुलांची जी काही फीज वगैरे असेल त्यांची, जाय सहलीला वगैरे काय असेल पिकनिकची, ती ₹1600, 1600 1600 आणि 25 ची तुम्हाला करायची. मग आता काम करा, 1 स्टुडंटची काय करा, एक्सपेन्शन काढून घ्या. ठीक आहे ना, फॉर 1 स्टुडंट एक्सपेन्शन. ठीक आहे ना, एक्सपेन्शन काढून घ्या. मग काय करा, 1600 ला 20 ने डिवाइड करा. हा 0 गेला, हा 0 गेला. मग पुढे काय होणार, 2 1 द 2, 2 8 द 16 आणि 8 हा 0 उरला. म्हणजे एकाची प्राइस किती आली, ₹80 आली. मग आता मला सांगा, ₹80 आली. मग आपल्याला कितीची प्राइस काढायची, 25 ची काढायची. मग 25 × काय करा, 80 करा. आपल्याला आन्सर भेटून जाईल. आपल्याला काय भेटेल, याचा आन्सर भेटून जाईल. मग इथं खाली करा, 25 × 80 आहे ना, फक्त 8च करा. ठीक आहे ना, 8 5 8 5 40 ची 0 हातच्याला आला 4, 8 2 16, 16 4 20. बरोबर आहे, 16 4 20. ठीक आहे, हा 200 घ्या आणि राहिलेला हा 0 1 द्या, म्हणजे ₹200. बघा काय मित्रांनो, तर एकूण जी 25 स्टुडंटची जी एक्सपेन्शन प्राइस आहे ती असणार आहे ₹2000. किती, 2000. ठीक आहे. नेक्स्ट बघा, कॉस्ट ऑफ द 1 आर्टिकल ₹400. इफ द सेम आर्टिकल इज सोल्ड ॲट द 600 बाय द शॉपकीपर, देन फाइंड द प्रॉफिट ऑर लॉस. पर्सेंट सांगितले, काय पर्सेंट सांगितले. बघा कॉस्ट प्राइस, हा एक मिनिट. चला आता उदाहरण होऊन गेले याच्यावरती, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. कॉस्ट प्राइसचं किती बघा, प्राइस 400. सोल्ड म्हटलंय का, यस सोल्ड म्हटले म्हणजे काय, SP सिलिंग प्राइस किती दिली बघा,
600. मग आता याच्यातला कोण मोठा आहे? सेलिंग प्राइस. कॉस्ट सोल्ड दिले म्हणजे काय? सेलिंग प्राइस मोठी, म्हणजे काय होणार? प्रॉफिट होणार. मग प्रॉफिट इज इक्वल टू काय? तर सीपी काय? सेलिंग प्राइस मायनस एसपी सेलिंग प्राइस मायनस सीपी म्हणजे काय? कॉस्ट प्राइस. मग आता प्रॉफिट काढायचे आपल्याला. किती प्रॉफिट झाला? 600 वजा 400. बरोबर आहे. सेलिंग प्राइस किती आहे? तर याची 600 आहे आणि कॉस्ट प्राइस किती? 400 आहे. मग प्रॉफिट इज इक्वल टू किती होणार? 200. बरोबर आहे. किती होणार? तर 200 प्रॉफिट होणार. लक्षात घ्या मित्रांनो, का प्रॉफिट हा फायदा असतो. बरोबर आहे. ठीक आहे. मग प्रॉफिट इज इक्वल टू 600 मायनस 400 आपल्याला भेटणार एकूण 200. मग आता याच्या पर्सेंटेज सांगितले आणि काय सांगितले? पर्सेंटेज सांगितले प्रॉफिट मध्ये. लक्षात घ्या काय सांगितले? पर्सेंटेज तुम्हाला सांगितले. मग पर्सेंटेज काढाय फॉर्म्युला काय बघा बरं इकडं. तर प्रॉफिट डिवाइड बाय सीपी प्राइस म्हणजे कॉस्ट प्राइस इंटू 100. बघा मग आता तुम्हाला पर्सेंटेज मध्ये तुम्हाला जर सांगितले, लक्षात घ्या काय सांगितले? पर्सेंटेज मध्ये जर तुम्हाला सांगितलंय मग काम करायचं. प्रॉफिट किती झाला बघा? 200. बरोबर आहे. सीपी म्हणजे काय? कॉस्ट प्राइस. किती आहे कॉस्ट प्राइस? 400 आणि इनटू काय करायचं मित्रांनो? तर 100 घ्यायचं आहे. बरोबर आहे. हे शून्य गेले, हे शून्य गेले. 4 1 4 4 5 20 आणि हा आला इकडचा 0. म्हणजे किती पर्सेंट झाला याचा प्रॉफिट? तर 50% झाला. लक्षात घ्या किती झाला? 50% झाला. 4 1 4 4 5 20 आणि वरचा उरला 0. येस राईट. 50% त्याला प्रॉफिट झाला. चला समजतंय का? काय अडचण नाही. हा समजून घ्या. पुढे बघा. all the three lengths of triangle are given. State the reason whether the triangle can be constructed using the following dimension. फक्त तुम्हाला रिझन लिहायचं का ट्रायंगल हा काढला जाऊ शकतो का नाही? सिंपल काम करा. सगळ्यात मोठी साईज घ्या 7 सेंटीमीटर. बाकीच्या दोन साईड घ्या 6 सेंटीमीटर प्लस 5 सेंटीमीटर. जर या दोघांची ऍडिशन याच्यापेक्षा मोर दॅन आली म्हणजे जास्त आली 8 9 10 तर हा ट्रायंगल काढला जाऊ शकतो. मग 6 + 5 11 सेंटीमीटर. सो देअरफॉर द ऍडिशन ऑफ रिझन लिहू घ्या. द ऍडिशन ऑफ 2 साइड्स आर मोर दॅन ऑफ द 1 साइड किंवा फर्स्ट साइड हे लिहा. तुमचा ट्रायंगल तयार होतो. हे त्याचं रिझन हे प्रॅक्टिकली. हा चला नेक्स्ट बघा. पुढे बघा आता. द सिनियर सिटीजन डिपॉझिट 8,000 रुपीज इन द फिक्स्ड डिपॉझिट स्कीम ऍट द 11 PCA. फाइंड द इंटरेस्ट ही रिसीव ऍट द एंड ऑफ द 1 year. ठीक आहे ना. रेट ऑफ इंटरेस्ट काय? सिंपल काय आता भरपूर उदाहरणं बघितली मला वाटते एसआय वरती. बरोबर ना. P × T × R अपॉन 100. आता मी सांगणार नाही. ठीक आहे. पटापट घेऊया. P ची व्हॅल्यू किती येणार डायरेक्टली याच्यामध्ये? 8,000. बरोबर आहे. डिपॉझिट नंतर T म्हणजे काय? टाइम. किती दिलाय बघा? 1 year. बरोबर काय दिलाय? 1 year. आणि लक्षात घ्या आर ची व्हॅल्यू. आर म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट किती दिलाय? तो 11 दिलाय बघा. हा 11 घ्या अपॉन 100. हे दोन शून्य कट डायरेक्ट कट झाले. बरोबर आहे. काय राहिलं आता इथं? 800 × 11 कारण 1चा काय विषय नाही. 1 1 1च. ठीक आहे. मग आता याला काय करा? डायरेक्टली मल्टिप्लाय करा. हा 0 सोडून द्या. 11 8 द 88 आणि हा वरचा 0 द्या. हा त्याची झाली सिंपल इंटरेस्ट. काय झाला याचा? सिंपल इंटरेस्ट. फाइंड द इंटरेस्ट ही रिसीव. राईट. फक्त तुम्हाला इंटरेस्ट काढायचे. टोटल प्राइस नाही काढायची. ठीक आहे. 880 रुपीज विल बी रिसीव ॲट द एंड ऑफ द इयर. पुढे बघा. फ्रॉम द फॉलोइंग 3 डायमेन्शन फिगर फाइंड द नंबर ऑफ फेसेस अँड राईट इन द बॉक्स. काय करायचं तुम्हाला? नंबर ऑफ द फेसेस. काय? नंबर ऑफ द फेसेस. आता लक्षात घ्या या सिलेंड्रिकलला आपण म्हणतो किती फेसेस असतात बघा. हा जो एक पार्ट दिसतोय ना हा एवढा. ठीक आहे ना. हा 1 झाला. हा वरचा दुसरा आणि हा झाला तिसरा. म्हणजे एकूण त्याला फेसेस असतात 3 असतात. किती असतात? 3. पुढे बघा. राईट द नेम ऑफ द 3 डायमेन्शनल शेप ऑब्टेन बाय द फोल्डिंग द फॉलोइंग फिगर इन द गिवन. याला जर फोल्ड केला. ठीक आहे ना. याला काय? तुमचं सिमेट्री चॅप्टर बघा. सिमेट्री चॅप्टरच्या लास्टला डायरेक्ट ते बघून घ्या. का तुम्हाला याला जर फोल्ड केला तर हा तयार होतो स्क्वेअर पिरॅमिड. काय होतं? याला स्क्वेअर पिरॅमिड तयार होतो. चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण फायनली 6th स्टँडर्डचा आपण मॅथ्सचा पेपर बघितला. त्यापूर्वी एक शॉर्ट बघा. एकदम फटकन बघून घ्या. बघा का ब्राउझर मध्ये जायचं किंवा तुमच्या युट्यूबला जायचं. पटकन जायचं. फटाफट जायचं. हा व्हिडिओ संपल्यानंतर पटापट जायचं. बघा युट्यूबला गेल्यानंतर पटकन काय करायचं? नेक्स्ट विजन आपला युट्यूब चॅनल याला सर्च करायचं. काय करायचं? नेक्स्ट विजन आपला हा युट्यूब चॅनल आहे. याला पटापट सर्च करायचं. केल्यानंतर बघा हा लोगो लक्षात ठेवा. हे नाव हा लोगो लक्षात ठेवा. याच्या पुढे टीईटी ऍड करा कारण टीईटीचे 2 व्हिडिओ टाकलेत मी. बघा हे व्हिडिओ बघून घ्या. 2च व्हिडिओ ती
आणि याला कृपया करून सबस्क्राईब करा, कारण पुढचे मी बरेच व्हिडिओ आता याच्यावरती टाकायला सुरुवात करणार आहे. हा व्हिडिओ तुमच्याजवळ, पुढचा जर व्हिडिओ मी टाकला समजा, तुमच्याजवळ पोहोचणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे यालाही फॉलो करा, सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि चांगल्या प्रकारे सपोर्ट करा, कारण तुमच्या सपोर्ट शिवाय काहीही शक्य नाहीये मित्रांनो. ठीक आहे ना. चला, जर तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला एकदा कमेंट नक्की करा. ठीक आहे ना, कमेंट करा का तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहिजे का नाहीये, किंवा काय असेल तुमचं ते मला एकदा सांगून द्या. ठीक आहे. चला, तर मित्रांनो फायनली आपला व्हिडिओ संपलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय का इयत्ता 6वीचा मॅथमॅटिक्सचा जो पॅटचा पेपर आहे, म्हणजे पायाभूत चाचणी जो पेपर आहे, तो कसा असू शकतो आपण एकदम शॉर्ट ट्रिक्सने सोडून घेतलाय. पूर्णपणे प्रयत्न केलाय. तुमच्या घरी सांगा का लवकरच फाउंडेशन बॅच आपण घेणार. त्याच्यामध्ये लक्षात घ्या, तुमचं बेसिक मॅथ्स असेल, सायन्स असेल किंवा इंग्लिश असेल ते क्लिअर करणार आहे. पण लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट का तुम्हाला ज्या IMP क्वेश्चन असणारे, प्रश्नपत्रिका असणारे, त्या तुम्हाला तिथं मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. चला, फायनली आता झालं आपल्या आता 6वीचा मॅथ्सचा पेपर. इंग्लिशवाले असेल, मराठीवाले असेल, सेमीवाले असेल, सगळ्यांना फायदेशीर व्हिडिओ. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सर्वात पहिले सबस्क्राईब करा विसरू नका, कारण पुढचे व्हिडिओ तुमच्याजवळ पोहोचले गेले पाहिजे दोन्ही चॅनल. चला, जय महाराष्ट्र.